तीनों लोग मेरे नाम से थर्राते हैं। मैं वही दशानन लंकापति रावण, मेरी ही वजह से तुम्हारा राम दर दर की ठोकर खा रहा है। क्या तू नहीं जानता? तीनों लोग मेरे नाम से थर्राते, मुझे कौन नहीं जानता? अंगद सांगितलं, रावण सुनो, क्या तू वही रावण है? कौन सा? जो सहस्रार्जुन के पास एक बार गया हुआ था। महिष्मती नगरी का जो राजा है सहस्रार्जुन, महिष्मती नगरीचा राजा सहस्रार्जुन, या सहस्रार्जुनाने या रावणाला 6 महिने कोंडून ठेवलं होतं। क्या तू वही रावण है? बदतमीज, सुनो रावण। और मैंने दूसरा रावण सुना है। कौन सा रावण? एक रावण जो मेरे बाप के पास गया था, दूसरा एक रावण है त्याने माझ्या बापाला बालीला त्रास दिलं होतं। माझा बाप संध्याकाळी संध्या करत असताना रावणाने त्याला त्रास दिलं, त्यावेळेस रावणाला माझ्या बापाने काखेत दाबला आणि घरी घेऊन आला। तेव्हा मी लहान होतो, पाळण्यामध्ये झोपायचो। माझ्या बापाने खेळणं म्हणून त्या रावणाला माझ्या पाळण्यावर उलटा टांगला होता। क्या तू वही रावण है? बेवकूफ, सुनो रावण, और एक रावण बाकी है। म्हणजे एक अजून एक रावण बाकी आहे। एक रावण बलीच्या पाताळात गेला होता। बळीला म्हटलं होतं माझ्यासोबत कुस्ती खेळ। बळीने सांगितलं मला सध्या टाइम नाहीये, कारण पुढे 19 येते, मला जुळवा करायचे, माझ्याकडे वेळ नाही। म्हणून एक काम कर, माझ्या दरवाजावर जो द्वारपाल, त्या द्वारपाला सोबत कुस्ती खेळ। रावणा, त्या द्वारपालाच्या जवळ तू गेला, त्या द्वारपाला तुझ्या कंबरड्यात लाल घातली, तू लंकेत जाऊन पडला। क्या तू वही रावण है? बदतमीज, तो तू बता, तू कौन है? तेरा परिचय क्या? अंगदाने सांगितलं, मैं उस महाराज बाली का सुपुत्र हूं अंगद। त्याने सांगितलं, रावणाने अंगदाला सांगितलं की अंगद, माझ्याकडे ज्याने तुझ्या बापाला मारलं तू त्याची साथ देतोय, अरे सोड रामाची साथ, माझ्या बाजूने मी तुला किष्किंधेचा राजा करतो। अंगदाने सांगितलं, माझा बाप चुकला, भगवंताने त्याला त्याची जागा दाखवून दिलेली आहे। अंगद भगवंताचा दूत बनून गेला। खूप मोठं कार्य अंगदाने केलं। भगवंताकडे आले, भगवंताने सांगितलं, अंगदा मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, काय मागायचंय? अंगदाने मागणी केली, एची देवा पै मागत चरण सेवा खंडित। तो अंगद पुढच्या अवतारामध्ये भगवान कृष्ण झाले, तर तो उद्धव झाला। उद्धव जे चलो बेदोरा, उद्धव जे चलो रुचि रुचि भोग लगावे। भगवंताचे लाडके भक्त भक्त शिरोमणी उद्धव, उद्धवा सांत्वन कर जा। तो उद्धव भगवंताचा अंतरंगीचा मित्र। ज्यावेळी भगवान नील धामाला गेले, उद्धवाला सांगितलं, उद्धवा काय पाहिजे तुला? उद्धवाने एकच सांगितलं, हेचे देवा पै मागत चरण सेवा खंडित। तेच उद्धव कलियुगामध्ये नामदेवराय झाले। आणि ज्या वेळेस नामदेवरायाला भगवंताने सांगितलं, नामदेवराया 4 युगापासून मागणी मागता, याची देवा पै मागत चरण सेवा खंडित, याच्या पुढे काही मागायचंय का? नामदेवराय सांगता, देवा 4 युगापासून मागत आलो की मला हेच दे, ह्याची देवा पै मागत चरण सेवा खंडित, पण ती चरण सेवा खंडित प्राप्त होण्याकरता माझी अजून एक मागणी आहे, अभंगाच्या दुसऱ्या
मागता देवा बाद झाला तर चौथ्या युगात चौथ्या अवतारात आहे. याची देवा पै मागचरण भरपूर झाली. आता एक कर वासुदेवा पंढरीचा, पंढरीचाच का ऐका पंढरीचे महिमान राऊळे तितके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणार. येथे एकशित दिले अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण, ऐसे महिमान ये स्थळीचे. पंढरपूरची महिमा अशी आहे, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. महाराज म्हणता वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीच्या. वाराणसी गया द्वारका पाहिली. 12 वर्ष काशीत राहिल्यानंतर, 24 वर्ष गयेत राहिल्यानंतर, 36 वर्ष द्वारकेत राहिल्यानंतर जे फळ मिळतं तेच फळ तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळ हा नाश पातकांचा. काशीचं महत्व असं आहे, महाराज तुकोबारायांचे शब्द आहेत. काशीमध्ये माणसाला मुक्ती मिळते, पण केव्हा? काशीत मरण आलं तर. काशीत जर माणसाला मुक्ती मिळावी असं वाटत असेल तर त्याला तिथे मरावं लागतं. काशीत मरण आलं तर मुक्ती मिळते, म्हणून बरेच लोक काशीला जातात. कशाला? मोक्षासाठी, मुक्तीसाठी. वाजी मुक्तीसाठी जातात लोक काशीला. काशीत मृत्यू आला तर मुक्ती आहे, पंढरपुरामध्ये नुसता कळस पाहिला तरी मुक्ती आहे. म्हणून वासुदेवा, म्हणून वासुदेवा पंढरीचा. जगाच्या पाठीवर असा एकमेव देश आहे मायपोट की तो अंगाला हात लावू देतो. जगात कुठलाच देव अंगाला हात लावू देत नाही. दुरूनच डोंट टच मी. जर देव तुमचा माझा बाप आहे, जर बाप लेकरांना जवळ येऊ देत नसेल तर असा व्हीआयपी बाप काय कामाचा. पंढरपूरचा विठोबा मायपोट आहे, मायपोट. क्षेम मी देईन, क्षेम म्हणजे आलिंगन देणे, भगवंताला आलिंगन. पूर्वी पंढरपूरच्या विठोबाला आलिंगनच दिल्या जायचं, लोक आलिंगन द्यायचे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडी. पण एकदा काय झालं म्हणे, माझे गुरुवरे भक्ती बाबा सांगायचे, एकदा एक माथे फिरू माणूस पंढरपूरला गेला आणि त्याने भगवंताचे दोघं हात धरले, देवाला असा हलवला. तेव्हापासून ते आलिंगन देण्याची पद्धत बंद झाली. फक्त आता डोकं चरणावर टेकवायचं, बाजूला खायचं. हे वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य आहे. वारकरी संप्रदायाचा गुरु उघडा आहे, वारकरी संप्रदायाचा मंत्र उघडा आहे, वारकरी संप्रदायाचा देव उघडा आहे. मग उघड्या मंत्र जाना रामकृष्ण हरी. वारकरी संप्रदायाचे गुरु उघडे, वारकरी संप्रदाय देव उघडाय. नेनो ब्रह्म मार्ग चोखले, उघडे पंढरपुराचे आले, उघडे पंढरपुराचे आले. भक्त पुंडलिके देखिले, भक्त पुंडलिके भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी. तो हा विठोबा निधान, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान, पाऊले समान विटेवरी शोभत असे. बर, पंढरपूरच्या पांडुरंगाचं, पंढरपूरचं चंद्रभागेचं, पंडितरायाचं सगळ्यांचं महत्व सांगितलं. मग या वारकरी संप्रदायाने गेल्या 750 वर्षापासून या महाराष्ट्राला दिलं काय? एक लक्षात असू द्या, पंढरपूरच्या पांडुरंगाचा पहिला वारकरी भगवान महादेव आहे. ज्ञानोबा सांगतात, तई मार्गेचा कापडी महेश अजून. पंढरपूरचे पहिले वारकरी भगवान महादेव आहेत. एकदा भगवान वारीला निघाले. आई साहेबांना सांगितलं, मी पण तुमच्या सोबत येते. माता पार्वती सोबत निघाल्या. नंदीवरती दोघं जण बसून निघाले. गणपती बाप्पा पुढे आले. म्हणले, बाबा मला पण यायचं पंढरपूरला. म्हणले, तिथे गर्दी खूप असते गणपती बाप्पा, तुम्ही येऊ नका. म्हणले, नाही नाही, मला यायचंच आहे.
माता पार्वतीने सांगितलं पोराला घ्या ना, काय तुम्हाला ओझं होतं का, डोक्याला घ्यायचं का तुम्हाला पोराला, बसेल आपण बाईलावरती पुढे घ्या सोबत. बाप्पालाही सोबत घेतलं. हे कुटुंब निघालं पंढरपूरला येण्याकरता. चंद्रभागेचं स्नान केलं, नंदीवरती गजन बसले, वारकऱ्यांची बारी लागली, त्या बारीमध्ये महादेवानं नंदी घातला. वारकरी घाबरले, बाबा अरे चट्टावाले बाबा कहा जा रहे हो, कुठे निघालात? म्हणले दर्शनाला. म्हणले असं मध्ये शॉर्टकट मारायचं, रांगेत मुकाट्यानं उभे व्हा. महादेवाने सांगितलं पार्वती हे लोक लय भयानक का, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे जाणणार नाही. म्हणले मग, म्हणले नंदी तुला काही येता येणार नाही बाबा. म्हणले मग आता काय करायचं देवा? म्हणले एक काम कर, इथे मारुतीरायाचं मंदिर आहे, तुम्ही इथेच बसा. पंढरपूरला जर गेलात तर चंद्रभागेतून स्नान करून महाद्वारातून आले की 11 रुद्र मारुतीचं मंदिर आहे उजव्या हाताला, तिथे नंदी बसलेला आहे. जगाच्या पाठीवर असं एकमेव मारुतीचं मंदिर आहे की मारुतीच्या पुढे नंदी बसलेला आहे, तिथे महादेवानं बसवलेलं आहे. पुढे महादेव, माता पार्वती, गणपती बाप्पा निघाले. नामदेवरायांच्या पायरीपासून पुढे गेले, पुढचा दरवाजा लहान होता, गणपती बाप्पाला पुढे निघता येईना तब्येतीमुळे. शेवटी भगवंताने सांगितलं बाप्पा तुम्ही डाव्या हाताला बसा. पंढरपूरला नामदेवरायांची पायरी ओलांडून पुढे गेला की गणपती बाप्पा डाव्या हाताला बसलेले आहेत, तिथे गणपतीला बसवून दिलं. मग दोघं नवरा बायको पुढे गेलेत, गरुड खांबाचं दर्शन केलं आणि रावडामध्ये गेले. भगवान पंढरीश परमात्म्यानं, पांडुरंगानं त्या ठिकाणी महादेवाला पाहिलं. ये हृदयीचे ते हृदय घातले, हृदय हृदय एक झाले. भगवंतानं महादेवाला जसं उचललं तसं डोक्यावरती धारण केलं. पंढरपूरच्या विठोबाच्या डोक्यावरती महादेवाची पिंड आहे. महादेव भगवान पांडुरंगाच्या मस्तकावरती विराजमान आहे. त्यांच्यामध्ये कधीच भेद नाही, ते दोघं अभेद आहे. एकाच बाजू, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. साखर गोडी भिन्न नाही. म्हणून वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा. पण मग त्यावेळी भगवंतानं नामदेवरायांनी सांगितलं ठीक आहे पंढरपूरचा वास भेटेल, पंढरपूरचा रहिवास भेटेल, पण कोणत्या जातीत कोणत्या धर्मात तुम्हाला जन्माला घालायचं हे काही ठरलेलं नाही. नामदेव महाराज म्हणतात देवा कोणत्याही जातीत, कोणत्याही यकीत, कोणत्याही धर्मात जन्माला घाल, फक्त एकच मागणी मागतो, काय? तिसऱ्या चरणामध्ये